कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर उभे भेटे वाजे काट काट वाजे देवरी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार सुंदर ते धान गोवे विटे बरे कर कटा बरे ठेवणी तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे धान आवडे निरंतर हे धान तुळशी हार गाळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे धान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर तुळशी हार गळा हे धान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कस्तुभमणी विराजिता कंठी कस्तुभमणी विराजित कंठी कस्तुभमणी विराजित कंठी कस्तुभमणी विराजित तुळशी हार गाळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची धान तुळशी हार गळा कासे पीतांबर 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 तुळशी हार गळा तुका मन माझे हेची सर्व सुख तुका मन माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेचे सर्व सुख तुका मने माझे हेचे सर्व सुख तुका मन माझे हेची सर्व सुख तुका मन माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेचे सर्व सुख तुका मने माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने 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 तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे धान आवडे निरंतर हेचे धान आवडे निरंतर हेचे धान आवडे निरंतर हेची धान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे
निरंतर हे धन आवडे निरंतर हे धन हे धन हे धन हे धन कसे हार गळा काच पीतांबर कसे हार गळा काच पीतांबर कसे हार गळा काच पीतांबर 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 गोपाळ कुमार गोपाळ कुमारी पाहतालोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहतालोचने सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रूप पाहतालोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहतालोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा हो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हो सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर
रखुमा देवी वारा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वारा भैरवनाथ क्षेत्रपाळ भैरवनाथ क्षेत्रपाळ भैरवनाथ क्षेत्रपाळ भैरवनाथ क्षेत्रपाळ दोया काळांचाही काळ 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 भैरवनाथ क्षेत्रपाळ भैरवनाथ क्षेत्रपाळ भैरवनाथ क्षेत्रपाळ भैरवनाथ क्षेत्रपाळ दोया काळांचाही काळ 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 दैत्य मातले सकळ दैत्य मातले सकळ दैत्य मातले सकळ दैत्य मातले सकळ करी भक्तांचा सांभाळ करी भक्तांचा सांभाळ करी भक्ताचा सांभाळ करी भक्ताचा सांभाळ करी भक्ताचा सांभाळ करी भक्ताचा सांभाळ त्रिशूळ शोभे महाद्वारी महाद्वारी त्रिशूळ शोभे महाद्वारी हे महाद्वारी त्याची साक्ष काशीपुरी त्याची साक्ष काशीपुरी त्याचे साक्षकात त्याचे साक्षकात त्याचे साक्षकात त्याचे साक्षकात दैत्य मातले सकळ दैत्य मातले सकळ दैत्य मातले सकळ दैत्य
भक्तांचा सांभाळ करी भक्तांचा सांभाळ करी भक्ताचा सांभाळ करी भक्ताचा सांभाळ करी भक्ताचा सांभाळ करी भक्ताचा सांभाळ नर हरीचे दैवत हरीचे दैवत नर हरीचे दैवत हरीचे दैवत त्याचा दास मी अंकित 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 नर हरीचे दैवत हरीचे दैवत नर हरीचे दैवत हरीचे दैवत त्याचा दास मी अंकित 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 दैत्य मातोले सकळ दैत्य मातोले सकळ करी भक्तांचा सांभाळ करी भक्तांचा सांभाळ भक्ताचा सांभाळ करी भक्ताचा सांभाळ करी भक्ताचा सांभाळ करी भक्ताचा सांभाळ विठोबार घुमाई गोपाल गोपाल विठोबार घुमाई गोपाल गोपाल विठोबार घुमाई विठोबार घुमाई गोपाल विठोबार भैरवनाथ क्षेत्रपाल भैरवनाथ क्षेत्रपाल भैरवनाथ द्वैत माते
त्याचा संबळ
ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जगद्गुरु जोग महाराज की जय भैरवनाथ भगवान की जय योगेश्वरी माता की जय हर हर भैरवनाथ क्षेत्रपाळ भैरवनाथ क्षेत्रपाळ जो या काळांचा ही काळ दैत्य मातले सकळ करी भक्तांचा संभाळ त्रिशूळ शोभे महाद्वारी त्रिशूळ शोभे महाद्वारी त्याची साक्ष काशीपुरी दैत्य मातले सकळ करी भक्तांचा संभाळ नरहरीचे दैवत नरहरीचे दैवत त्याचा दास मी अंकित दैत्य मातले सकळ करी भक्तांचा संभाळ मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरिः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयदवलासं विठ्ठलं चिन्तयामि पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया प्राप्त स्थळी प्राप्त वेळी भगवान भैरवनाथाचा काल अष्टमीचा दिवस भगवान भैरवनाथाचा जन्मदिवस भगवान भैरवनाथाची जयंती आणि ते औचित्य साधून सालाबाद प्रमाण श्री क्षेत्र कडूस नाथनगर पंचक्रोशी गावातील सर्व आबाल वृद्ध भाविक भक्त संयोजक आयोजक नियोजक मंडळी ग्रामस्थ मंडळी अन्नदाते देणगेदाते नियोजन करते भजनी मंडळ
तरुण वर्ग, वाढायला असणारे पंक्तीमध्ये आमची लहान लहान लेकरं, या सगळ्यांच्या एकोप्यानं एक विचारानं 51 वर्षापासून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि 51व्या वर्षाची काल अष्टमीची सेवा सालाबाद प्रमाणे याही वर्षी संपन्न होते. सेवा आपल्या वाट्याला आली. कीर्तनकारांना असं नाही म्हणायचं माझ्या वाट्याला आलेली सेवा. पण आता कीर्तनकार अहंकारात चाललेत. आणि मी आला का संपला. आपल्या वाट्याला कीर्तनकाराचं एकट्याचं काय काम आहे महाराज. नो ह्या हा एकल्याचा खेळ मनोनी मेळ जमविला. हा मेळ जमवलाय ना सुंदर, एकट्याचं काम नाही. मला सांगा किती एकटा आलो असतो कीर्तन करता आलं असतं काय. अरे असं शास्त्र आहे भागवतामध्ये. इंद्राच्या दरबारामध्ये कीर्तनामध्ये मृदुंग वाजवायला एकच इंद्र होता. पण अक्षय महाराज इथं इंद्र 2 आहेत. काय आमच्या ज्ञानेश्वर माऊलीनं मृदुंग वाजवलाय, काय आमच्या देशमुख महाराजांनी, बरोबर ना, निलेश महाराजांनी किती सुंदर मृदुंग वाजवलाय. महाराज इंद्र एकच होता स्वर्गात, तो मृदुंग वाजवायचा. इथं 2 इंद्र आहेत. भाग्यवान आहेत आपण. किती भाग्यवान आहे ऐका. स्वर्गात गंधर्व गायन करतात, इथं एक एकाहुनी बळी रे. पाना महाराज आमचे पाडळीकर दोघं पांडुरंगाच्या कुशीत उभे राहिलेत. अलीकडून महाराज पहा आमचे महाराज आहेत. मी वारकरी संप्रदायात ज्यांच्यामुळे आलो, वारकरी संप्रदायात, नाही तर वारकरी संप्रदाय कशाबरोबर खातेत हे देखील माहीत नव्हतं आमच्या घराण्याला. आजोबानं कधी एकादशी धरली नव्हती. आमच्या वडील नोकरीला बाहेरच होते. पण ज्यांच्यामुळे आलो ते आदरणीय बाळासाहेबजी महाराज आढाव आणि भाऊसाहेब महाराज आढाव, दोघांचे उपकार आहेत महाराज माझ्यावर. आणि ते बोललं पाहिजे ना. निमराज महाराजांचा सप्ताह झाला आमचा आणि आम्ही निळोबारांना गेलो. दत्त बुक डेपोचे ग्रंथ भांडार लागलं होतं महाराज तिथं. अक्षय महाराज म्हणलं चला पुस्तकं घेऊ. त्या काळात मला तुकोबारांची गाथा घेऊन दिली, भजनी मालिका घेऊन दिली. आणि महाराज साधारणतः पुढच्या सप्ताहापर्यंत 1000 अभंग पाठ केले ते मी. आणि त्याचा परिणाम, त्याची गोडी लागली, त्याची आवड निर्माण झाली. आणि मग या क्षेत्राकडे वळालो. लहान होतो महाराज मी, आमच्या प्रज्वलपेक्षा लहान होतो. पण संस्काराची दिशा लहानपणी द्यायची असती, ते देण्याचं काम या दोघांनी केलंय. ते गुरुस्थानी आहेत माझ्या. भाऊसाहेब महाराज आहेत, बाळासाहेबजी महाराज आहे, आमचा ओंकार दादा आहे. सुरदंग महाराज भागामध्ये आमच्या जास्त कलाकार नाहीत. मराठवाडा विदर्भ तुमच्या इकडं सुकाळ आहे. खरं सांगतो आमच्या इकडं दुष्काळ आहे. तुमच्या इकडं पाण्याचा दुष्काळ आहे, आमच्याकडं महाराज मंडळींचा दुष्काळ आहे. म्हणून आम्ही आमचं पाणी तुम्हाला देतो, तुम्ही तुमचे आमचे महाराज आम्हाला देता. हे साठलोट आहे. पण वाघात मृदुंग वाजवणारा नाही. खरं सांगा, आहे का कडूसमध्ये, आहे का दैठणमध्ये, आहे का पाडळीमध्ये? नाही ना. मग आमच्या भागाचं रत्न आहे महाराज ओंकार महाराज. भागात कधी हाका मारा, येऊन उभं राहणार. शेजारी आमचे तेजस महाराज आहे. गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊतांकडे संस्था सुटली आणि भागाचं नाव, पाडळीचं नाव, पंचकृषीचं नाव महाराष्ट्रभर मोठं करण्याचं काम करी. वैभव येते आमच्या भागाचं. अक्षय महाराज खरोखर आवाजात ताकद आहे, आवाजात दम आहे. पण मला सांभाळून घ्या भाऊ, मला गाण्याचं काही कळत नाही. आमचे महाराज आहेत, काय नाव, राजदीप महाराज. आमचे मित्र देवीदासजी महाराज, संस्थेतले सर्व विद्यार्थी,
आमचा प्रज्वल असेल, चोपदार, तुळशी माता, विनेकरी दोन्ही पेटी मास्तर आधीचे नंतरचे दोन्ही पेटी मास्तर आमचे पोपट महाराजांना तरी का सोडायचं. आणि ज्यांनी तुमच्यापर्यंत सुंदर आवाज पोहोचवला आमच्या राहुल दादाची सिस्टीम. राहुल दादाची सिस्टीम असली की प्रसन्न वाटतं महाराज. मी खरं सांगू का, सकाळपासूनचा माझा 5वा कार्यक्रम आहे हा. मग किती दमलेलो असेल, किती शिनलेलो असेल. साधारणतः 300-325 किलोमीटरचा प्रवास झाला आणि 5वं कीर्तन आहे. पण राहुलच्या सिस्टीम पुढे उभं राहिलं की दमल्यासारखं वाटत नाही. एवढी चांगली सिस्टीम आहे. आणि हे कीर्तन आपल्याला वर्षभर पाहता येईल. वर्षभर अशी व्यवस्था करून ठेवली. गजर हरिनामाचा अत्यंत सुंदर आहे. आता घरी गेलं ना, चॅनल शोधायचं आपल्या युट्यूबला, त्याला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, बटन दाबायचं आणि घंटी दाबायला विसरू नका. हे महत्वाचं आहे. हे त्यांची जाहिरात आहे. आता ऐका, अभंगाकडे चला. आता अभंग भैरवनाथाचा आहे. सकल संत गाथ्यामध्ये ज्या कडव्यामध्ये भैरवनाथाचं चरित्र वर्णन आलं, परंतु सकल संत गाथ्यामध्ये एवढाच एक अभंग आहे ज्यामध्ये पूर्णपणानं भैरवनाथाचं वर्णन केलेलं आहे. आणि आज शास्त्र असं आहे ज्याच्या द्वारामुळे किंवा जो प्रसंग आहे त्या प्रसंगाला प्रासंगिक कीर्तन असावं. हे दंडके महाराज वारकरी संप्रदायाचं. त्या दंडकाला अनुसरून आज भैरवनाथ जन्म अष्टमी आहे आणि म्हणून भैरवनाथाचं वर्णन करणारा एवढाच एक अभंग आहे. म्हणून आपण हाच अभंग सेवेकरता निवडला. त्याच्यामध्ये दुसरं कोणतंही कारण आपण वेगळं देण्याचा किंवा वेगळं मानण्याचा प्रयत्न करूच शकत नाही. हा सरळ सरळ व्यवहार आहे. ज्यांच्या माध्यमातून सेवा आहे, आदरणीय सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव बाळासाहेब दिवटे, आदरणीय डॉक्टर बाबासाहेब बबनराव हिवरकर, मेहुणे आमचे हेमंतदाजी भानुदास रणसिंग, आदरणीय दत्तात्रय विश्वनाथ मदने, आदरणीय शहाजी शंकर दिवटे आणि सोसायटीचे संचालक आदरणीय संजय महादेव रावडे, या सर्व मंडळींकडून आजचं हे महाराजांचं सौजन्य आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. पुनश्च एकदा अभंगाकडे या. अभंग नरहरी महाराजांचा. मग नरहरी महाराज, तुम्ही भैरवनाथाचं वर्णन एवढं यथार्थ कसं करू शकता, हा प्रश्न आहे. नरहरी महाराज म्हणजे ते आमचं दैवत आहे, ते माझं दैवत आहे, नरहरीचे दैवत आणि मी त्याचा दास आहे. महाराज तुम्ही तर महादेवाचे भक्त, तुम्ही महादेवाचे दास, आणि भैरवनाथाचा तुमचा काय संबंध. नरहरी महाराज म्हणले म्हणून तर तुम्हाला सांगतो तेच आमचं दैवत आहे. महाराज पण तुम्ही शंकराचे भक्त. आणि मग नरहरी महाराज या अभंगामध्ये भैरवनाथाचं यथार्थ वर्णन करतात. ही शंका उपस्थित केली लोकांना, म्हणून शंकेचं निरासन अभंगामध्ये करतात. महाराज म्हणतात हा भैरवनाथ आमचं दैवत आहे आणि तो क्षेत्रपाळ आहे, क्षेत्राचं रक्षण करणार आहे. पण तो काळांचाही काळ आहे, सर्व काळ त्याच्या ताब्यामध्ये. ज्या काळाला तुम्ही आम्ही घाबरतो तो काळ आमच्या भैरवनाथासमोर माथा टेकतो. जो या काळांचाही काळ, तो काळांचा काळ आहे. महाराज मग त्याचं कार्य काय. महाराज म्हणले भक्ताचं संरक्षण आणि दुष्टांचं निर्दळन. भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संवाद. देवाचं काम काय दुसरं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवत भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. दुसरं काय बरं. भक्ताचं संगोपन आणि दुष्टांचं निर्दळन, तो तेच करतो. भैरवनाथ क्षेत्रपाळ, जो या काळांचाही काळ. आणि काम काय करतो. दैत्य मातले उन्मत झाले की संहार करतो.
दैत्य मातले सकळ करी भक्तांचा सांभाळ. तो सांभाळ करतो. मग महाराज त्याच्याकडे शस्त्र काय आहे? महाराज म्हणजे त्रिशूळ आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर साक्ष काशीपुरात आहे. त्रिशूळ शोभे महाद्वारी आणि त्याची साक्ष काशीपुरी. हे आमचं दैवत आहे. त्या दैवताचं नाव भैरवनाथ आहे. काळांचा काळ आणि द्वारपाल क्षेत्रपाळ येतो म्हणून आम्ही त्याची भक्ती करतो. अभंगाचा सरळ मोंगेपासून ब्रह्मदेवापर्यंत तुम्ही आम्ही ज्याला घाबरतो त्याचं नाव काळ आहे. तुम्ही आम्ही घाबरतो ना. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीव घाबरतो. देव देखील त्याला घाबरतो. त्याचं नाव काळ आहे. त्या काळानं आजपर्यंत कुणाला सोडलं नाही. सोडलं का? मला सांगा, काळानं सोडलं कुणाला? कुणाला सोडलं नाही. काळानं एथ उरो नाही आले अवतार एरते पामर जीव. अवताराच्या राशी संपल्या. तुम्हाला आम्हाला काळ सोडील? त्या काळानं कुणाला सोडलं नाही. या जगातलं सगळ्यात श्रीमंत सगळ्यात मोठं घराणं, ज्या घराण्याचं वर्णन तुकोबारांनी गाथ्यात करावं. नाहीतर तुकोबारांच्या गाथ्यामध्ये कुणाच्या घराचं, कुणाच्या संपत्तीचं, कुणाच्या आयुष्याचं एकत्र वर्णन नाही. गुरु तुकोबाराय सांगतात, कोटी घर जेते कासन तांब्याची, कोटी घर जेते कासया तांब्याची, कोटी घर जेते कासन तांब्याची, कोटी घर जाचे कासन तांब्याची, शुद्ध कंचनाची सप्त कोटी, शुद्ध कंचनाची सप्त कोटी, शुद्ध कंचनाची सप्त कोटी, शुद्ध कंचनाची सप्त कोटी, कोटी घर देते काजरी तांब्याची, शुद्ध कंचनाची सप्त कोटी, शुद्ध कंचनाची सप्त कोटी, कोटी घर देते कंचनाचे, शुद्ध कंचनाचे सप्त कोटी, शुद्ध कंचनाचे सप्त कोटी. महाराज प्रमाण ऐकलं ना, डोकं चक्रावतंय. महाराज म्हणले कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची. काशान तांब्याची कोटी घरे आहेत आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं सोन्याची आहेत. 1.25 लाख तोळा झालंय. आणि महाराज कांद्याचं वांद झालंय. कांद्यावर तोळा 2 तोळे करीन म्हटलं तर कांद्याचं अवघड झालं. मुगाव करेल म्हणलं तर मूग भिजलं. आणि तुम्ही एवढं सांगता 7 कोटी घरं सोन्याची. हो हो, 7 कोटी घरं सोन्याची. काश्यान तांब्याची कोट्यवधी घरं आहेत. किती श्रीमंत असेल राजा रावण. बरं, फक्त श्रीमंतीचं वर्णन केलं असं नाही, महाराजांनी त्याच्या कुळाचं वर्णन केलं. किती मोठं कुळ आहे रावणाचं. महाराज म्हणले 80,000 बायका आहेत, 1 लाख नातू, 1.25 लाख पंतू. इंद्राला जिंकणारा मेघदूत नावाचा मुलगा आहे. इंद्राला जिंकलं म्हणून इंद्रजित. कधी क्षय न पावणारा अक्षय कुमार नावाचा मुलगा आहे. एवढं मोठं कुळ आहे. खासदारकीला घरातून निवडून आला असता, मत मागायला हिंडला नसता. एवढा मोठं कुळ होतं महाराज त्याचं. ऐका, फक्त कुळाचं वर्णन करून थांबले नाही, श्रीमंतीचं वर्णन केलं, कुळाचं वर्णन केलं. महाराज म्हणले ना, आयुष्य किती होतं रावणाला? 14 चौकड्या आयुष्य लंकानाथा. किती? 14 चौकड्या. 1 चौकडी 4 युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार आणि कलियुग. चालू असणारं कलियुग. कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्ष. संपले फक्त 5,120 वर्ष.
अजून कलियुगाचे 4,27,000 शिल्लक आहेत. मग तुम्ही पहा कलियुगात काय काय घडल पुढं. महाराज म्हणले ऐका कलीचे महिमान असत्या शिरजले जग पापा देती अनुमोदन हरसी हेळन सदा. ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान सत्यासी रिझले जन सत्यासी रिझले जन सत्यासी रिझले जन सत्यासी रिझले जन पापा देती अनुमोदन पापा देती अनुमोदन हो पापा देती अनुमोदन पापा देती अनुमोदन. कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान महिमान. ऐका कलीचे महिमान असत्यासी रिधले जन पापा देती अनुमोदन करीती हेळन संतांची. हे कलियुगाची महती आहे. किती तुम्हाला सांगतो. भगवंताचे मुख्य 10 अवतार सांगितले ना. मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी व्हायचाय. अजून झाला नाही. आताशी पानवारा आलाय. आताशी पानवारा आलाय. अजून कलीचा अवतार व्हायचाय. आधीच पहा अजून 4,27,000 वर्षाचं कलियुग शिल्लक आहे. आताशी 5,120 संपले. कलियुगाचा फक्त पानवारा सुरू झालाय. अजून रिमझिम यायचाय. दो पडायचाय. काय काय होईल ऐका. महाराज म्हणले ऐका शकून सांगावया आले यमाई माझे नाव. काय काय होईल कलियुगात. कलियुगा माझी दादा विपरीत घडेल. काय घडेल. 5 वर्षाची नार भरतार मागेल. 6 वर्षाची नार गर्भीन राहील. बहीण भाऊ दोघांचा विवाह लागेल. पुत्र होईल पित्याचा वैरी. भरतार सोडून घरोघरी हिंडतील नारी. थोर वारा झुंजाट सुटेल. मोठ मोठे पर्वत उडून जातील. 18 जाती एके ठिकाणी जेवतील. महाराज काय राहिलो. काय राहिलं. पानवाऱ्यात जर सुरू झालं पुढं काय. 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे. त्याच्या आधी द्वापार होतं 8,64,000 वर्ष. त्याच्या आधी त्रेता होतं 12,96,000 वर्ष. आणि त्याच्या आधी सत्ययुग होतं 17,28,000 वर्ष. मिळून एक चौकडी 43,20,000 वर्षाची. अशा 14 चौकड्याचं आयुष्य होतं रावणाला. किती. 14 चौकड्या. महाराज म्हणले तरी नेला. नेला की नाही. बरं नेला तर नेला. महाराज म्हणले न्याहारी सारखा नेला. न्याहारी सारखा. न्याहारी वेगळी जेवण वेगळा. न्याहारी वेगळी मेजर आणि जेवण वेगळं. का एकच. एकच न्याहारी आणि जेवण एकच. बरोबर ना. आता न्याहारीला नवीन नाव आलंय बाबा. काय आलंय देवीदास महाराज. न्याहारीला नवीन नाव. राजदेव महाराज काय आलंय. नाश्ता ब्रेकफास्ट अल्पोआहार नवीन नाव आलंय. आता न्याहारी नाही. न्याहारी म्हणजे नाश्ता सकाळचं जेवण. न्याहारी संध्याकाळच्याला न्याहारी नाही. आहे का संध्याकाळी न्याहारी. सकाळच्याला न्याहारी. न्याहारी म्हणजे नाश्ता. मग महाराज नाश्ता निलेश महाराज कसा येतो. तुम्ही आता इथंच इथनं राहिला. सकाळी नाश्ता असेल असा परातीत येत असेल नाही ना.
मग कसा येतो? असा माऊली कसा येतो? वाटी डिश मध्ये प्लेट मध्ये बशीत येतो. त्याच्याच सापडावा लागतो कोणत्या कोपऱ्याला आहे, त्याला म्हणायचं नाश्ता. बरोबर की नाही? म्हणजे अल्प आहार, अल्प आहार. अल्प म्हणजे थोडा. महाराज म्हणले मग एवढं मोठं कूळ, 80,000 बायका, 1,00,000 नतू, 1,25,00,000 पंतू, 7 कोटी घरं सोन्याची, 14 चौकड्याचं आयुष्य. आणि रावण नेला कसा काळानं? कसा? महाराज म्हणले न्याहारी बारी. ऐका प्रमाण. लांडगा मोठा भारी केली रावण कुळाची न्याहारी, तो टपला तुझ्यावरी, सांभाळ संतांच्या बोला. धनगरा समळ मेंढ्याला लांडगा आला, धनगरा समळ मेंढ्याला लांडगा आला, लांडगा आला, धनगरा समळ मेंढ्याला लांडगा आला, धनगरा समळ मेंढ्याला लांडगा आला, धनगरा समळ मेंढ्याला लांडगा आला, लांडगा आला, धनगरा समळ मेंढ्याला लांडगा आला, लांडगा आला. धनगर शब्द जातीवाचक नाही वापरला. धनगर शब्द जातीवाचक नाही वापरला. महाराज म्हणजे धन घरा सांभाळ. नाही घराला धन सांभाळलं ना, कधी का रूपी लांडगा येईल. बायका मुलाच्या प्रपंचाच्या कळपातून अलगद उचलून घेऊन जाईल, सांगता येत नाही. मग धन घराला सांभाळ. पण धन कोणतं, घर कोणतं? 36 तत्वाचा नरदेह घर हे घर. या घरामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 11 मन हे धन आहे. हे धन या घरात सांभाळून ठेव. आणि नाही सांभाळलं तर कधी काळ रूपी लांडग्याची उडी पडेल, सांगता येत नाही. कधी पडेल, कधी जाईल, सांगता येत नाही महाराज. म्हणून महाराज म्हणजे सावध व्हा. आता जागायचंय. जोपर्यंत चोर येत नाही तोपर्यंत झोपलं तरी चालतंय, पण चोराचा सुसुळाट वाढला की जागावं लागतंय. धनगरा समळ मेंढ्याला लांडगा आला, धनगरा समळ मेंढ्याला लांडगा आला, आमचे बाबा म्हणायचे हे चाल. गहिनीनाथ गडावरती वामन भाऊ नावाचे संत होऊन गेले. आणि वामन भाऊंचे पटशिष्य म्हणजे माझे गुरुजी ब्रह्ममूर्ती बालयोगी रघुनाथजी महाराज चौधरी धामणगावकर. आता 108 वर्षाचं वय बाबाचं. बाबा म्हणायचे चाल. बाबाच्या मुखातून ऐकले. तुमच्या भागातले राजदेव महाराज. आणि बाबांच्या मुखातून आम्ही ऐकले हे वामन भाऊंची चाल. आमचे बाबा म्हणायचे एवढा मोठा लांडगा ज्याला काळ म्हणतात, त्या काळानं आजपर्यंत कोणाला सोडलं नाही. एवढा मोठा रावण न्याहारीसारखा नेलाय, मग तुमचं आमचं काय होईल? या काळावरती सत्ता कोणाची चालत नाही. यानं देवाला सोडलं नाही हो. कुठं देवाला सोडलं? धडक मारली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्र चंद्रासी धाक दरारा, लाविला जेने, लाविला जेने. माऊली, माझी शाळा नारायणगावला झाली. आम्ही राप सबनीसला होतो वारुडवाडीला, आणि सगळे तमाशाचे केंद्र तिथंच आहेत. धडक मारली शंकरा,
केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्र चंद्रासी धाकदरार लाविला जेने यडक मदन केवळ पंचानन केवळ पंचानन यडक मदन केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ पंचानन यडक मदन केवळ पंचानन यडक मदन केवळ पंचानन धडक मारिली नारदा मालिरी नारदा केला रावणाचा छेदा दुर्योधन मारिली गदा घेतला प्राण यडक मदन केवळ पंचानन मदन केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ पंचानन महाराज त्यानं कोणाला सोडलं नाही. सोडलं का? कोणाला सोडलं नाही. रावणाचा चंदामेंदा केला, दुर्योधनाला गदा मारली, शंकराला धडक. कुणाला सोडलं बरं? कुणाला सोडलं नाही महाराज त्यानं काळानं. पण तो काळ ज्यानं ताब्यात घेतला ना, ज्यानं काळावरती देखील विजय मिळवला, त्याचं नाव भैरवनाथ आहे. म्हणून महाराज त्या भैरवनाथाला काळाचा काळ म्हणतात महाराज. तो या काळा
भैरवनाथ क्षेत्रपाळ तो काळांचा काळ आहे आणि क्षेत्रपाळ आहे. क्षेत्राचं राखण करतो, क्षेत्राचा रखवालदार आहे. महाराज तो काळांचा काळ आहे आणि क्षेत्राचा रखवालदार आहे. पण महाराज आम्हाला त्याच्याबद्दल इत्यंभूत माहिती नाही. आम्हाला थोडं सांगा, तो क्षेत्रपाळ म्हणून का काम करतो? काहीतरी कारण असेल ना त्याचं. बाकीचे देव मंदिरामध्ये बसले की अधिष्ठान होत आहे, हाही अधिष्ठान आहे. याच्याकडे जर पाहिलं तर हा कामही करतोय क्षेत्र राखण्याचं. मग हा काम का करतो? क्षेत्रपाळ म्हणून का काम करतो? काहीतरी कारण असेल ना. त्याचं कारण असे, काहीच नव्हतं, अख्खं शून्य होतं. चंद्र नाही, पृथ्वी नाही, काहीच नव्हतं महाराज, काहीच नव्हतं. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही कान्होबा तेरे तेरे. तिथे एक ढालगज निर्माण झाली. ती ढालगज म्हणजे आदिशक्ती. ती ढालगज म्हणजे जगत जननी जगदंबा भवानी भगवती महिषासुर मर्दिनी. ती ढालगज म्हणजे माया. तिला एकटीला कर्मेना म्हणून तिनं 3 बालक जन्माला घातले, ब्रह्मा विष्णू महेश. 3 देवाला 3 विशिष्ट कामं दिली. ब्रह्मदेवाला प्रजनन सृष्टी उत्पन्न करण्याचं काम दिलं, विष्णूला पालन पोषण आणि महादेवाकडे संवाराचं खातं. आदिशक्ती अदृश्य झाली आणि आदिशक्ती अदृश्य झाली, बराच काळ लुप्त झाली आणि बऱ्याच काळानं पुन्हा प्रगट झाली. झाल्यानंतर पाहिलं पुन्हा सगळं शून्यच, पुन्हा कुठंच काही नाही. आणि मग ब्रह्मदेवाला बोलावलं आणि ब्रह्मदेवाला विचारलं, हे ब्रह्मदेवा, अजून सृष्टी निर्माण केली नाही, न सृष्टी निर्माण करण्याचं कारण काय? त्यावेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं, आई जगदंबा भगवती, हे माते, एकट्या पुरुषानं कशी सृष्टी निर्माण होईल? त्याच्यासाठी स्त्री तत्वाची गरज आहे. एकट्या पुरुषानं प्रजनन होत नाही, स्त्री तत्वाची गरज आहे. आम्हाला बायको नको का? आता आदिशक्तीला प्रश्न पडला, आई एक नाही ना पोरग, किती पोरं आहेत? 3. आता 3घांना बायका आणायच्या कुठून? एक असणाऱ्या बापाला देखील आता काळजी पडली. पोरग 31च झालं, पोरगी भेटना. हळूच पोरीच्या बापाजवळ जाते आणि म्हणतंय, होय द्या ना. पोरीचा बाप म्हणतो, अजून तयारी नाही, कांद्याचे पैसे झाले ना. हा म्हणतो, काहीच नको, उपरनं टाकून या, जेवणा सकट करतो. तरी पोरीचा बाप म्हणतो, विचार करतो. ही परिस्थिती आत्ताची. तेवढ्यात भागलं नाही, काही खाली गेले. कुठं? मराठवाडा. तिकडं गेले, एजंट लावले काहींनी. तुम्हाला सांगतो, लग्न, आमच्या इथली घटना सांगतो, लग्न लावून आणलं. दाखली मूठ नको ना, आपल्या चुका आहेत, आपण दाखवल्याच पाहिजेत. ऐका ना, आता आमची घटना सांगतो. लग्न लावून आणलं, नवरीजी गेली, परत आलीच नाही. दागिने घेऊन गेली आणि मग इकडून 10-5 जण गेली. 10-5 जण गेली तिला आणायला. कसं तरी नादी लावून आणायचं. तिथं गेली तर ती तिच्या लेकराला पाजित होती. तिनं 28 आधी फसवली होती, हा 29वा होता. बरं, ही बातमी पेपर आउट होती. तुम्ही गंमत पहा महाराज. होत्या तेव्हा पोटात मारल्या आणि आता काय लाजताय? आता काय लाजता? पाप करायला नाही लाजलं. काशी केली, छाती ठोकपणानं सांगायचं. मांजर मारलेलं कोणी सांगायचं? पाप कोणी केलं? कर्म आपणच केलं ना महाराज. मग पेरण तेच उगवण ना, दुसरं उगवल काही? आम्ही पेरलेलंच उगवण. अहो महाराज, शास्त्र असे, आम्हाला वाटतं एक बी आमच्याकडून जमिनीत पडला वायाला गेला. वायाला नाही गेला, तो उगवला आणि त्यानं कणीस दिलं.
एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. आम्ही व्याजासहित माघारी घेतलं का नाही? आम्हाला वाटलं नाश पावला, नाश नाही पावला. केलेलं कर्म भोगावंच लागतं. एक मारली आणि 2 पोरं दिली. हा, एक नको, हम 2 हमारे 2. मग पोरगी नको आम्हाला. एक पोरगी गर्भात मारली आणि 2 पोरं होऊन दिली. दोन्ही पोरं तशीच राहिली, पोरीच भेटानात. हे कर्म नाही मग काय? व्याजासहित. महाराज आदिशक्तीला प्रश्न पडला, तुमचं आमचं काय घेऊन बसला? ऐका, आदिशक्तीला काय प्रश्न पडला? कुठून आणायच्या तिघांना बायका? पण ती आदिशक्ती होती, जगदंबा होती, भगवती होती. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती तिच्याकडे होत्या. तिनं काय केलं? तिनं 3 वेगवेगळी रूप घेतली. तिनंच काय घेतली? 3 वेगवेगळी रूप. तीच माता सावित्री झाली, तीच माता लक्ष्मी झाली आणि तीच माता पार्वती झाली. तिनंच 3 वेगळी रूप धारण केली आणि 3 रूप तिनं घेतल्यानंतर या 3 देवाबरोबर तिनंच लग्न केलं. पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. तिनं या 3 देवांना वरलं. ब्रह्मदेवाची सावित्री झाली. ब्रह्मदेवाकडे प्रजनन आहे. आणि तुम्हाला सांगतो, निर्माण करण्यासाठी, उत्पत्तीसाठी पत्नी सावित्रीच असावी. पालन पोषण विष्णूकडे आणि पालन पोषण करण्यासाठी लक्ष्मीच असावी. लक्ष्मी नसेल तर पालन पोषण नाही. संहार करण्यासाठी विरक्ती पार्वतीच असावी. 3 देवांना 3 पत्न्या. पण अर्थ मतीत लक्षात घ्या, सृष्टी उत्पन्न सावित्री असावी. पालन पोषण लक्ष्मी शिवाय नाही, म्हणून लक्ष्मी विष्णूला. आणि संहार पार्वती आई. पार्वती आई शिवाय संहार नाही. 3 देवांना तिनं वरलं आणि 3 देवांना वरल्यानंतर ब्रह्मदेवानं सृष्टी उत्पन्न केली. 6 दिवसामध्ये 2 पद्धतीची सृष्टी निर्माण झाली. चेतन सृष्टी, अचेतन सृष्टी, सजीव आणि निर्जीव सृष्टी. अनेक पद्धतीचे जीव निर्माण केले. काही 2 पायाचे, काही 4 पायाचे, काही 8 पायाचे, काही 36 पायाचे, काही जमिनीवर चालणारे, आकाशात उडणारे, पाण्यात पोहणारे, डोळ्यानं दिसतात, काही डोळ्यानं दिसत नाही, असे जीवजंतू निर्माण केले. एकीकडे खनिज निर्माण केले. आणि मग ब्रह्मदेवाला आनंद झाला. ब्रह्मदेव आनंदात फिरू लागले. मी सृष्टी निर्माण केली, आता मी आला. कोणाला? ब्रह्मदेवाला, आपल्याला नाही. आणि मग आता ब्रह्मदेवाला मी आला. काय म्हणला ब्रह्मदेव? मी निर्माण केले. मी. कसं झालं आपलं कीर्तन? मी. कसा वाजवला मी? मी. ब्रह्मदेवाला झाला मी. निलेश महाराज. आणि ब्रह्मदेव काय म्हणला? हिवरकर काका काय म्हणला ब्रह्मदेव? मी निर्माण केले. मी. हा डोंगर तयार करणारा मी. एवढा सुंदर पर्वत मी तयार केला. ही खळखळ वाहणारी नदी मी तयार केली. ही सुंदर ही फुलं मी तयार केली. ही फळबाग मी तयार केली. त्या फुलांच्या जवळ बसून मंजूळ गायन करणारी साळुंकी मी तयार केली. त्या बागेमध्ये नाचणारा, थुईथुर नाचणारा मोर मी तयार केला. मी. झाडासारखं झाड नाही, माणसासारखा माणूस नाही, पशुसारखा पशु नाही, मी तयार केला. अहंकार झाला महाराज, अहंकार. आणि अहंकारानं फिरत राहिले. फिरता फिरता अहंकार आहे. मी नसतो तर ही सृष्टी झाली नसती. मी तयार केली. अहंकार झाला. मी प्रजेचा पिता आहे, मी प्रजेचा जनक आहे, मी निर्माण केलं. अहंकारात फिरत होता आणि समोरून एका हातात टाळ, एका हातात चिपड्या, गळ्यात विना, अंगावरती वलकले आणि पायामध्ये खडाबा, डोक्याची जटा बांधलेली आणि मुखातून भजन करणारा साधू आला.
नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 साधू समोरून येताना दिसला. ब्रह्मदेवानं विचारलं, कुणाचं भजन करतो? सांगितलं, नारायणाचं भजन करतो. सांगितलं, कोण आहे तुझा नारायण? सांगितलं, क्षीरसागरामध्ये शेषाच्या शय्येवरती झोपलाय आणि त्याचे पाय दाबायला लक्ष्मी आहे. त्याचं नाव नारायण आहे. पाय लक्ष्मीच्या हाती. विचारलं, माझं भजन कर. नारदजी होते महाराज. ते नारदजीनं सांगितलं, माझा देवच नारायण आहे, त्याला सोडून दुसऱ्याचं भजन नाही. ब्रह्मदेवानं सांगितलं, अरे सृष्टीच मी निर्माण केली. नारदजीनं सांगितलं, अहंकारात जाऊ नका. ब्रह्मदेवानं सांगितलं, सृष्टी उत्पन्न करणाराच मी आहे. प्रजनन माझ्या हातानं होतं. सृष्टी निर्माण, तुला निर्माण करणारा मी आणि तुझ्या नारदाला निर्माण करणारा मी. सांगितलं, अहंकारात जाऊ नका. नारदजीनं सांगितलं, तुम्ही ज्या कमळाच्या फुलावरती बसलात ना, ज्या कमळाच्या फुलावरती तुमचा जन्म झाला, त्याचा देठ जिथून उगम पावला ती माझ्या नारायणाची नाभी कमल आहे. आणि तुम्ही त्याला उत्पन्न करणारे कोण? अहंकारात जाऊ नका. पण ऐकायला तयार नाही ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला 5 तोंड. 5 तोंडाचा ब्रह्मदेव नारायणाला नाही नाही ते बोलायला लागला. शेवटी नारदजी म्हणले, चला नारायणाकडे. आणि मग कमळाच्या देठानं नाभी कमलाजवळ आले. क्षीरसागरामध्ये झोपलेल्या नारायणाला उठवलंय आणि दोघात चर्चा सुरू झाली, कोण मोठा. आता गंमत पहा, कधी कधी मोठेपणावरून वाद निर्माण होतो. आता ब्रह्मदेवाला वाटलं की मी सृष्टी निर्माण केली म्हणजे नारायणाला निर्माण करणारा मी. नारायणाला वाटलं माझ्या नाभी कमलातून कमळ उगवलं आणि त्याच्यावरती ब्रह्मदेवाचा जन्म झाला, मग ब्रह्मदेवाला मी निर्माण करणार. दोघांमध्ये वाद सुरू झाला. ब्रह्मदेव म्हणले मी सृष्टी निर्माण केली. विष्णू म्हणला पालन पोषण मी करतो. जन्म देणाऱ्यापेक्षा पालन पोषण करणारा मोठा असतो. दोघांमध्ये वाद सुरू झाला. दोघांचा वाद विकोपाला गेला. नारदजींपुढे प्रश्न पडला आणि मग आता निवाडा कोणी करायचा म्हणून वेदांना बोलवलं. 4 वेद आणले, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. 4 वेदांना बोलवलं आणि 4 वेदांना सांगितलं, सांगा ब्रह्मतत्व मोठं का विष्णू तत्व मोठं? 2 तत्वात मोठं कोणतं? त्यावेळेला वेदांनी सांगितलं, का तुमच्याही पेक्षा एक मोठं तत्व आहे आणि त्या तत्वाचं नाव शिवतत्व आहे. दोघांचाही अहंकार. शिवतत्व मोठं आमच्याही पेक्षा. कुठे? सांगितलं कैलासावरती राहत ते. चला कैलासावरती. आणि मग ब्रह्मा, विष्णू, नारदजी 4 वेदांसह कैलास पर्वतावरती आले. तर ध्यानामध्ये मग्न महादेव भजनात
कपाळावरती तिसरा डोळा असं महादेवाचं ते सुंदर असं स्वरूप, कर्पूर गौरम, गोर असं शरीर, पांढरं शुभ्र शरीर, अंगाला चिताभस्म लावून विरक्तीत राहिलेलं पाहिलं. गज चर्म व्याघ्रांबर, 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 शोभे वासुदेव हरे, वासुदेव हरे, शोभे वासुदेव हरे, शोभे वासुदेव हरे, चर्म व्याघ्रांबर, गज 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 चर्म व्याघ्रांबर. अंगाला गज चर्म, गज म्हणजे हत्ती, हत्तीचं चर्म म्हणजे कातड, व्याघ्रांबर म्हणजे वाघाचं कातड, गळ्यात वासुकी नावाचा सर्प अडकवला, कानात विंचवाचे कुंडल, 3 डोळे, ते कपाळावरचा, डोक्यावरती जटा, जटेतून गंगा वाहते, एका बाजूला चंद्र, अंगाला चिताभस्म लावलेला. आणि असा महादेव ध्यान करताना पाहिला. आणि ब्रह्मा आणि विष्णू दोघंही हसले. अरे हा काय साधू असतो का? अरे याला घालायला कपडे नाहीत आणि आमच्यापेक्षा मोठा, आमच्यापेक्षा. सांगितलं हो, शिवतत्व तुमच्यापेक्षा मोठं आहे. शिवतत्वापेक्षा या जगामध्ये मोठं कोणीच नाही. तुम्ही पालन पोषण करता, तुम्ही उत्पत्ती, पण लय ज्याच्याकडे ते खातं महादेवाकडे. तो सर्वात मोठा आहे. पण अहंकार झाला आणि ब्रह्मदेव नाही नाही ते बोलायला लागला. नाही नाही ते महादेवाला नाही नाही ते बोलायला लागला, अपमान करायला लागला. पण काय असतं महाराज, एखाद्याला अपमान सहन करण्याची ताकद भगवंतानं दिलेली असते. ते महादेव होते. पण सहनशीलतेला अंत असतो. कधी ना कधी बांध फुटतो. सहनशीलतेचा बांध कधी ना कधी फुटतो. सहनशीलता संपते आणि त्यावेळेला माणूस रागाला जातो, क्रोधाला जातो. तेच इथं झालं. नको नको ते ब्रह्मदेवानं बोलायला सुरुवात केली. असा कुठा मोठा असतो का ज्याच्या कपाळावरती नेत्र आहे, जो चिताभस्म अंगाला लावतो? असा कुठे असतो का आमच्यापेक्षा मोठा? नाही नाही ते बोलायला सुरुवात केली. बराच वेळ महादेवानं सहन केलं, पण महादेवाला शेवटी सहन झालं नाही. मग महादेवानं काय केलं? महादेव क्रोधात आले, महादेव रागात आले आणि महादेवानं अक्राळ विक्राळ असं मोठं रूप धारण केलं. असं धारण केलं की पावलं पाताळामध्ये आणि मुकुट स्वर्गामध्ये गेला. असं अक्राळ विक्राळ रूप धारण केलं. मग मात्र तरीही ब्रह्मदेव बोलायचा थांबला नाही. ब्रह्मदेव बोलतच राहिला. शेवटी महादेवाला राग आला आणि महादेवानं आपला डावा हात झटकला. जसा डावा हात झटकला तसं डाव्या हातातून अक्राळ विक्राळ मोठ्यानं गर्जना करत, मोठ्यानं आवाज करत एक प्रति आकृती महादेवासारखी निर्माण झाली. मोठ्यानं आवाज करत होती, भीतीदायक आवाज येत होता. माणसं घाबरली, जग घाबरलं, सृष्टी घाबरली, सर्व भयभीत झाले. आणि एवढा भीतीदायक तो आवाज होता. त्या भीतीदायक आवाजामुळे, त्या आवाजावरून त्या आकृतीला नाव दिलं भीती म्हणून भय, आणि आवाज म्हणजे रव म्हणून त्या आकृतीला नाव दिलं भैरव. भैरवनाथ भगवान की जय, योगेश्वरी माता की जय, सोनारी सिद्ध की जय. भैरवनाथाचा जन्म पण इथं साजरा नाही करायचा, आपल्याला थोडंसं पुढे जायचं. चला. डावा हात झटकला, भैरवनाथ उत्पन्न झाले.
भीतीदायक आवाज करत. भई म्हणजे भीती आणि रव म्हणजे आवाज. भीतीदायक आवाज करत उत्पन्न झाले. का वाचवा? महादेवानं हातानं सांगितलं आता थांबा. एक तोडलं, जे बोलत होतं ते तोडलं. म्हणून ज्या तोंडानं जास्त, सगळे नाही तोडले. कोणतं तोडलं? कोणतं तोंड तोडलं? म्हणून जरा विचार करू ना. तोंड देवानं दिलं, बोलायलाच दिलं, पण काही नाही. काही बोललं का भैरवनाथ तोडतय. म्हणून आता विचारपूर्वक बोलायचं, काही नाही बोलायचं. म्हणले थांबा. भैरवनाथाला सांगितलं थांबा. भैरवनाथ थांबले. कपाळ हाताला चिकटलंय. ब्रह्महत्या मागं लागली. हात जोडले. विचारलं महादेवाला काय करू? महादेवानं सांगितलं ब्रह्महत्या सुटणार नाही, ती मागे लागेल. महाराज सुटण्याचा मार्ग सांगा. मी तुमचा मानस पुत्र आहे, अंश रूपानं तुमचा मुलगा आहे. काहीतरी मार्ग सांगा. महादेवानं सांगितलं मग आता तीर्थयात्रा कर. आणि मग तीर्थयात्रा करत असताना काय करू? सांगितलं अशा पंचकृषीमध्ये जाशील. तीर्थयात्रा करत करत त्या पंचकृषीमध्ये गेला की ब्रह्महत्या पाठीमागे येणार नाही. पंचकृषीच्या बाहेर राहील. ते पवित्र तीर्थ असेल, ते पवित्र क्षेत्र असेल. त्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी गेल्यानंतर ब्रह्महत्या मागे राहील तिथं एक तीर्थ असेल. त्या तीर्थामध्ये स्नान कर. हाताला चिकटलेलं कपाळ गळून पडेल, त्याच्यामध्ये स्नान कर आणि तिथंच त्या क्षेत्राचं क्षेत्रपाळ म्हणून काम कर. मग भैरवनाथ फिरत फिरत निघाले. तीर्थयात्रा करता करता अशा पंचकृषीमध्ये जाऊन पोहोचले जी 7 मोक्षपुऱ्यापैकी एक मोक्षपुरी आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगाचं स्थान आहे. अशा वाराणसी काशी क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचले. आणि काशी क्षेत्रामध्ये गेल्याबरोबर ब्रह्महत्या मागं राहिली. पंचकृषीच्या आत येईना. लक्षात आलं तीर्थ हेच आहे, क्षेत्र हेच आहे. जवळ पाहिलं एक सरोवर दिसलं. त्या सरोवरात स्नान करायला गेले. हाताला चिकटलेलं ब्रह्मदेवाचं 5व्या मस्तकाचं कपाळ ते शरीरापासून, हातापासून ते मस्तक वेगळं झालं, गळून पडलं. लक्षात आलं ब्रह्महत्या गेली, ब्रह्महत्येचं पाप गेलं. कपाळ हाताला चिकटलेलं गळून पडलं. त्या तीर्थाला नाव दिलं कपालिका नावाचं तीर्थ. आजही काशीमध्ये गेला तर त्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर ब्रह्महत्या निघून जाते. आणि मग काय करू? सांगितलं त्याच क्षेत्राचं क्षेत्रपाळ म्हणून काम कर. आणि तो भैरवनाथ त्या क्षेत्राचा क्षेत्रपाळ झाला. भैरवनाथ क्षेत्रपाळ, भैरवनाथ क्षेत्रपाळ, भैरवनाथ क्षेत्रपाळ, भैरवनाथ क्षेत्रपाळ, भैरवनाथ
काशी क्षेत्राचा क्षेत्रपाल म्हणून भैरवनाथ तिथं राहू लागले. काशी क्षेत्रामध्ये भैरवनाथ पहिले आले म्हणून भैरव 8 प्रकार आहेत. अष्टभैरव म्हणतो ना आपण त्याला. कुठं हे प्रमाण माहिती का? 33 कोटी देवचा मुंडा अष्टकोटी भैरव रे आणि म्हणतो ना 8 कोटी भैरव. म्हणजे किती कोटी भैरव आहेत? किती कोटी आहेत भैरव? 8 कोटी. हे 8 प्रकार शास्त्रानं भैरवनाथाचे सांगितले. त्याला भैरव, चांग भैरव, थांग भैरव, अनेक भैरव सांगितले महाराज. मग आम्ही आमच्या पद्धतीनं जशा आमच्या परंपरा तसा भैरवनाथाचा जन्म साजरा करतो. 12 वाजल्या आपल्याला देखील त्या काशी क्षेत्रामध्ये त्यानं मुख्य स्थान मांडलं आणि तो काशी क्षेत्राचं क्षेत्रपाळ म्हणून काम करू लागला. त्या भैरवनाथाचं अधिष्ठान काशी क्षेत्रामध्ये मांडलं. श्याम मिला दे
आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या रात्रीत यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात नाचू गवतालाच पैंजण थरथरले कान्हा दिसतो शोभून गोपी आल्या नटून गोपी आल्या नटून कान्हा दिसतो शोभून गोपी आल्याचा शृंगार आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला हो किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीचे दोन अवतार आहेत महाराज. एक गोकुळामध्ये झाला अष्टमीला आणि एक तुमच्या कडूस गावामध्ये झाला आज अष्टमीला. एक गोकुळात अष्टमीला आणि एक कडूस मध्ये अष्टमीला. एक गोपाल कृष्णाचा आणि एक काल भैरवनाथाचा. हे दोन्ही अवतार. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी अष्टमीला काय याला म्हणायचं रंग. याला म्हणायचं महाराज खरं आहे का नाही. हे याला म्हणायचं कीर्तन. रंगी रंगला रंगून जायचं. माझा रंग तुझे गुणी रंगून जायचंय महाराज. रंगा कसं रंगायचं. एकदा हातानं टाळी आणि मुखानं त्याचं नामचिंतन. सगळ्यानं भजन करायचं. एकदा मस्तपैकी हात वर करा आणि भजन करा. विठोबा Oh,
खरं सांगा, गेला असता का नाही? मला सांगा, आवाज केला का तुम्ही? नाही पडत काय? मग एकदा मस्त पैकी, एकदा फक्त एकदा, माझ्यासाठी नाही, स्वतःच्या उद्धारासाठी एकदा, फक्त एकदा हात वर करा बरं मस्त पैकी. असे तुम्ही पण वाजू नका महाराज, बघा एकदा हात वर करा मस्त पैकी आणि माझ्या बरोबर भजन करायचंय. हा माऊली माऊली तुकाराम, नरवा माऊली माऊली तुकाराम, माऊली माऊली तुकाराम, नरवा 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 कार्याला आज येताना जसं तुम्ही सुंटवडा आणला तसं उद्या येताना दहीला हे आणायची. काल्याला वेळेत यायचं. काला हा प्रसाद असतो. परमार्थ थोडा जास्त केला तर पुण्य थोडं जास्त मिळेल. त्याला काय देवा, पैशासाठी थोडा परमार्थ असतो. ऐका मार्काईना, उद्या शेवटचा आपल्या लेकराने असाच माऊली सारखा निलेश महाराजांसारखा मृदुंग वाजवला. वाटतं ना, प्रत्येकाला वाटतं महाराज आपलाही मुलगा असाच व्हावा, गाणारा व्हावा. राजदीप महाराजासारखा असेल, अक्षय महाराजासारखा असेल, आमच्या बर्डे महाराजासारखा असेल, बाळासाहेब भाऊसाहेबांसारखा असेल, ओंकार सारखा असेल, तेजस सारखा असेल. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आणि ती संस्काराची दिशा आणि दशा देण्याचं काम अखंड हरिनाम सप्ताह करत असतो. कदाचित रात्रीची कीर्तन, संध्याकाळची कीर्तन लहान लहान लेकरं झोपत असतील, मान्य आहे मला, झोपत असतील. नाही आणता आलं तुम्हाला 7 दिवस, पण उद्या सकाळचं कीर्तन आहे. आपल्या मुलाला एकदा आणून हे संस्कार दाखवा. तुम्हाला सांगतो, आपलाही मुलगा पुढच्या वर्षी येऊन इथं टाळ घेऊन उभा राहील की नाही तुम्ही पहा. भैरवनाथाची कृपा होईल, आपलाही मुलगा टाळ घेऊन उभा राहील आणि संस्कार घराला एक वेगळे तिथून पायंडा पडेल, मिळेल. महाराज आम्ही पाठीमाग केलं ते पाहायचं नाही, पण पुढे आम्हाला करण्याचा मोका आहे, तो सप्ताहामध्ये मिळत असतो. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाची उद्या सांगता आहे. आज जन्माचं कीर्तन आपल्या वाट्याला आलं. मनापासून सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. सरपंच तुम्हाला त्या दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा देता आल्या नाही, आज देतो. तुमचं सगळ्यांचं भैरवनाथानं कोट कोट कल्याण करो. सरपंच तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य मिळो. तुम्हाला सगळ्यांना ज्यानं ज्यानं अन्नदान केलं, ज्यानं ज्यानं द्रव्यदान केलं, ज्यानं कोट कोट कल्याण करू. ज्यानं 1 हातानं दिलं त्याला भैरवनाथ 100 हातानं प्रदान करो, ही सदिच्छा व्यक्त करतो. ज्यानं सेवा केली त्याला मेवा देव. ज्यानं परमार्थ केला त्याला परमार्थ हे धन आहे, हे धन तर मिळो, आणखीही त्याला लक्ष्मी प्रदान हो, ही सदिच्छा व्यक्त करतो. आपलं सर्वांचं मंगल चिंतन भैरवनाथाच्या चरणारविंदी समर्पित करतो. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय.